हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर जसं की तुम्ही लास्ट टाइम बघितलं होतं लास्ट व्लॉग मध्ये की आम्ही बोललो होतो की सेकंड जो पार्ट आहे लव्ह स्टोरीचा की कोणी प्रपोज केला आणि त्याच्यामुळे जे आहे ते आमचं अख्खं आयुष्य बदलून गेलं, तो पार्ट आपण ह्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत. आणि आनंद परत मला जॉईन करणार आहेत ह्या व्लॉग मध्ये सुद्धा. किती वळवळ हे माणसाला काय माहिती, बोलूच तर नाही. कम्फर्टेबली बसतोय थोडं, नेट करते म्हणून बस चालू कर सर. तर आता मी तुम्हाला विचारते आणि काही गोष्टी सांगणार पण आहे. हा विचार त्यांना, तुझं ते सांग. हा मग त्यांनाच विचारते, तुम्हाला विचारून फायदा ना, तुम्ही सगळं तुमच्याच साईडने बोलतात तुम्ही. तर फ्रेंड्स, टॉपिक असा होता जिकडनं आपण लास्ट मध्ये सोडलेलं होतं. लय आवाज नाही येत खिडकीतून, बंद करा बरं खिडकी. मुलं सगळे खेळतात ते खाली, तर खूप जास्त आवाज येतोय. हा आता कमी झालाय. तर सगळ्यात आधी टॉपिक आपण लास्ट इथे सोडला होता की आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो नवरी आणि नवरदेवला घेऊन. कोतनगाव जे आहे त्याच्यामध्ये कोत्याईचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये सगळ्यात आधी नवरी नवरदेवाला पाया पडायला घेऊन गेलो आम्ही. आणि मग ते नवरी नवरदेव आतमध्ये पाया पडले आणि त्या दिवशी सुद्धा लाईट बंद होती. तर ते पाया पडून बाहेर आले आणि नंतर मग आम्ही गेलो. तर आणि मला माहिती होतं की आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार आहोत आणि त्याच्यानंतर आमचं कधी बोलणं चालणं होणार नाही. तर म्हणलं काय आपलं आताच फिक्स करून जावा, आहे का नाही? तुला वाटलं ना तसं? हिला वाटलं ना काहीतरी फिक्स करून जावा, पण मी प्रपोज नाही केला असं मला वाटलं की बाबा नाही का की आपण एकदा एकदम कन्फर्म करू की हा सगळ्या मुलींना सोडून माझ्याशीच मस्ती असं तसं. आणि माझं कसं होतं पहिल्यापासून, जर मी कोणाबरोबर अटॅच झाले ना किंवा माझी कोणी केअर वगैरे जास्त केली तर मला असं वाटतं की हा बाबा पुढचा माणूस चांगला आहे. अजून पण माझं तसंच नेचर आहे. जर माझ्यासाठी कोणी काही केलं तर मी त्याच्यासाठी पण करते, ही बात बरोबर आहे. आणि जर माझ्यासाठी कोणी नाही ना काही केलं म्हणजे नाही का आपण 100% आपला द्यायचं आणि पुढनं आपल्याला 10% रिस्पॉन्स आहे, मग मी त्या माणसासाठी काय करत नाही. मग तो पुढे कोणी का असे ना, मग त्याच्याशी मला काही फरक नाही. असंच पाहिजे आयुष्य. ओके. तर त्याच्यानंतर मग ते पण माझी इतकी केअर वगैरे करत होते. मग आम्ही मंदिरामध्ये गेलो. तर आता हा मेन पॉइंट आहे. आता मित्रांनो तुम्हीच सांगायचं मला की प्रपोज हिने केलाय का मी केलाय. मला तर वाटतं नाही हिने विचारलंय आधी, तर प्रपोज हिच्याकडूनच आलाय. बरोबर आहे, तिथं नसतंय तसं की आय लव्ह यू वगैरे बोलल्यावर प्रपोज वाटतो, पण एक असतं ना पुढे माणूस कोणतरी देतंय आणि विचारतंय. तर मला असं वाटलं त्या टायमिंगला, काय माहित मग काय मलाच माझी बुद्धी कमी असेल म्हणून मला असं वाटतंय. काय बोल काय काय झालं? सो फ्रेंड्स, मंदिरामध्ये गेलो आम्ही. तर मी म्हंटल आता आपण मंदिरामध्ये आहोत, तर मला नाही माहिती की या मुलाच्या आयुष्यामध्ये नाही का ऑलरेडी काय ह्याची गर्लफ्रेंड वगैरे आहे का किंवा ह्याच्या लाईफ मध्ये दुसरं कुणी आहे का. तरी पण हा म्हणजे नाही का डबल डेट वगैरेचा सीन माझ्या डोक्यामध्ये असा चालला होता. कारण की ह्यांचा नेचर कसा होता नाही का, सगळ्या मुलींबरोबर बोलायचं, मस्ती करायचं. तर मला असं वाटायचं की हा माझ्या बरोबर पण असंच काहीतरी टाइमपास करतोय. म्हणून मी या सगळ्या गोष्टी मी तेव्हा पण आनंदला कधी काय सांगितलेलं नव्हतं. बट आज जे आहे ना, मी खरं सांगते की जे ते काय होतं आणि म्हणून मी का विचारलं. तर मी फक्त विचारलं, मी प्रपोज केलेला नाही. तर मी इंग्लिश मध्ये असं काही विचारलं, तर ते होतं की यू लाईक मी आणि क्वेश्चन मार्क असं होतं. क्वेश्चन मार्क टाकला होता तुझ्या तुम्ही तर यू लाईक मी असं नव्हते बोलले की आय लाईक यू, असं नव्हते बोलले मी. आय लाईक यू म्हणजे मी तुला लाईक करते हे प्रपोज करणं असतं. मी क्वेश्चन मार्क केला होता की यू लाईक मी म्हणजे तू मला पसंत करतो का. पण ज्या माणसाच्या पुढच्या मनात काहीतरी असेल तर ते असं विचारतं ना की बाबा तुला मी आवडते का. मी पण मला असं कोणी आवडत असेल तर मी तिला विचारलंच ना की मी तुला आवडतो का बोलले. पण मी असं नाही बोलत की मी तुला लाईक करते म्हणून, असं नाही बोलले मी. आणि अजून पण आमचं तेच चालू, मी कधीच हे मान्य करणार नाही की यू लाईक मी आणि का नाही का आय लाईक यू मध्ये मला माहिती किती डिफरन्स आहे आणि ह्या माणसाला डिफरन्स नाही समजत. ओके. देन मी हा प्रश्न त्यांना विचारला, तर तिकडनं एकही सेकंड वेट न करता डायरेक्ट मान अशी झाली. पहिली गोष्ट तर सांगतो मी, अरे तू काय विचारलं यू लाईक मी, एकदम मी हडबडून गेलो. यू लाईक मी म्हणलं इंग्लिश, म्हणलं ठीक आहे पण म्हणलं अर्थ काय. पण नंतर थोडासा डोक्यावर ट्रान्सलेट केलं यू लाईक मी, म्हणलं असं विचारलंय. हा म्हणाला मीच स्वतःलाच केलं यू लाईक मी, ह्याचा अर्थ हेच आहे की तुला मी आवडते का. मी डायरेक्ट असंच केलं, मी हा नाही बोललो. मी म्हणलं हा विचार नाही काय नाही डायरेक्ट लगेच 1 सेकंड
मला मंदिरामध्ये हसू का खुश होऊ का रडू मला काहीच समजत माझ्या काळजामध्ये आहे ना एक तुम्हाला सांगू कसं सांगू असं नाही असं नाही का का बुडबुड्या फुटल्यासारखं झालं मला माहिती म्हणलं यार काय काय फिलिंग आहे म्हणलं यार. आणि नंतर काय झालं तिने विचारलं आणि पूर्वी गप डायरेक्ट निघून गेली. म्हणलं काय झालं म्हणजे नाही का म्हणजे त्याचं मी विचारलं आणि मी फुल्ली सायलेंट होते. मी स्माइल नाही दिली काय नाही दिली नाही तर स्माइल वगैरे दिली असं तर कळलं असतं ना की बाबा हिच्याकडून पण हाय. तर मग मी गप बसले आणि असं करून लगेच आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. देवाच्या पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर मग मला विचारतात तू तर मला विचारलं का खोटं नाही. मी पण मी तिथं तर- विचारलं तुला तिथंच विचारलं विचारलं होतं? तिथंच विचारलं मी तुला. मला अच्छा. आठवतंय चांगलं मी तुला तिथं विचारलं आणि म्हणलं तुला मी हा. मराठीमध्ये विचारलं हा. कारण की मला ते शब्दच आठवत नव्हता अजून तू काय बोलली होती मला. तर मी विचारलं हा तर मी यांच्यामधून थोडी होते असं करणारी. हा. मी म्हटलं मी उद्या 12 वाजता सांगेन. काय विचारलं मी तर ते म्हणले तू माझं तर विचारलं आणि तुझं काय आहे मग हा का नाही असं बोललात ना. हा असेच बोलले. तर मी असं न करता मी फक्त नुसते इतकं म्हटलं की मी उद्या सांगेल 12 वाजता. आणि मला असे बघतात वा म्हणजे तू माझ्याकडून विचारून घेतलं आणि तुझी बारी आली तर मी उद्या सांगते. म्हटलं हो मी थोडी लगेच हा बोलणार आहे. मला विचार करायला टाइम पाहिजे नाही काय कुठल्या बी गोष्टीला हा बोलण्यासाठी. कसं काय लगेच की हा बोलून टाकायचं. पहिली गाठ भेट काय ओळख नाही म्हणजे नाही का जास्त डीप मध्ये काय गोष्टी माहित नाही. शिक्षण पाणी वगैरे वगैरे काय नाही. तर मग आम्ही खाली आलो आमच्या घरापाशी. तर तिला परत एकदा विचारलं अरे सांग ना काय तुझं जे असेल ते सांग ना मला करमत नाहीये. तरी पण पोरगी सायलेंट बाबा तरी पण बोलतच नव्हती पोरगी. जाऊस तर पोरगी बोलली नाही. मग एक टाइम असा आला मग त्यानंतर मग आम्ही पाया वगैरे पडून घरी आलो. आमचं बोलणं वगैरे झालं. यांनी मला विचारलं मी असंच कॅज्युअलच घेतली ती गोष्ट. जास्त मी काय म्हणते का त्याच्यामध्ये एकदम अशी मग्न नाही झाले. मग जेवण वगैरे केलं एकत्र नवरी नवरदेव बरोबर थोडासा टाइम स्पेंड केला. गेम्स वगैरे खेळत होतो आम्ही आणि गाण्याच्या भेंड्या वगैरे. वातावरण मस्त चाललं होतं. खूपच छान वाटत होतं. ती फिलिंगच काय वेगळी होती. ती गावाची थंडी आणि त्याच्यामध्ये तो लग्नाचा माहोल. इतके सारे पाहुणे आलेले. आज तुम्ही सुद्धा फील करू शकता की किती छान वाटत असेल. मग झोपण्यासाठी आम्ही वरती गेलो होतो कारण की ना पाहुणे खूप जास्त असल्यामुळे आम्ही वर झोपायला गेलो. आणि मग मला माहिती होतं की आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार आहोत म्हणून. पण यांना माहिती नव्हतं कारण की यांच्या घरी कसं लग्नाचा सगळा माहोल होता. ते सगळं त्या गोष्टींमध्येच होते. तर आम्ही काय सांगितलं बी नाही की आम्ही निघणार आहोत. आम्ही सकाळी उठलो सगळ्यात आधी. तर सगळ्यात आधी उठलो आम्ही 6:30-7 ला उठला असतात. हा तिकडे गावाकडे खूपच लवकर उठायचे म्हणजे नाही का 7 वाजताच उठायचे सगळे. आणि यांना सवय होती 12 वाजेपर्यंत झोपायची. इतकं लेट नाही झोपत. आम्ही काय शाळेत जात नव्हतो काय. शाळेत नंतर सुट्टीच्या दिवशी 12 शाळा इतक्या लेट माझी मम्मी कधी झोपूच देत नव्हती मला तर नव्हती झोपू देत कारण की मी माझ्या घरात सगळ्यात मोठी होती. तर मला लवकर उठायला लागायचं. यांचं काय ऐकू नका लय कामाची होती. आणि हे आले बरं का सकाळ सकाळीच असे केस ते आंघोळ बिंगोळ करून आलो तुम्ही काय पण नको सांगू. यांची सवय आंघोळ कधी नव्हतं करत. हा माणूस तिकडे गावाकडे असं द्यायचं होतं. कोण आहे बघायला तिकडे एवढ्या थंडीमध्ये फ्रेंड्स कोणी आंघोळ करणार आहे का. ऐकायचं नसतं या कारणाने सोडून द्यायचं. तर मग आले वरती आणि नंतर मग हळूच आजीला विचारलं कुठे चालले ते लोक. तर आजी बोलली की ते चालले आता परत मुंबईला. तर ह्या माणसाला झालं काय चालले आता. हा मला जोरात धक्का बसला. आनंद धक्का बसला अजून पण धक्क्यामधून बाहेर नाही निघलो. इथं ज्यादा नाही हो गया. त्यानंतर मग आम्ही निघालो. बॅग वगैरे पॅक वगैरे केली. ह्यांना कळलं तर हा माणूस असा स्पायडरमॅन सारखा पळालो. स्पायडरमॅन पळतो काय पण. अरे तो कोण पळतो असा फास्ट. स्पायडरमॅन उडतो. हा मग ते काय पण. गावाकडे सिस्टम होता की सकाळी फक्त एकच बस असते दिवसभरामधून की 9 वाजताच ती बस तिथे येते आणि 9च्या नंतर डायरेक्टली दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवसातून एकच वेळा येते. तर आम्हाला ती कुठल्याही हालत मध्ये ती बस चुकवायची नव्हती कारण ती गेली असते तर मग आम्हाला राहावं लागलं असतं. तर हे काय बोलतात तिकडे माझ्या पप्पाला मामा बस नाही आता बस नाही येणार आज नाही येणार उद्या येणार आहे बस. पप्पा बोलले वाट बघू. तरी पण 9 वाजता नाही आली बस. तर ठीक आहे पुढचं बघू. सो फ्रेंड्स यांनी मला बोलवलं आणि मग आता म्हटलं इतका माणूस मागे लागलाय तर काय आता हा बोलूनच टाका आहे का नाही. असं मला पण माहिती होतं की आता आम्ही परत कधी भेटतो कधी नाही काय माहिती नाहीये. आणि मला सुद्धा करमत नव्हतं जाताना. खूपच म्हणजे नाही का ती फिलिंग खूप बॅड होती. तर मी पटकन त्यांना तुझ्या मनामध्ये होतं ना पण काय की हा मला पण आवडतो. हा आवडतं होत. आता बघ सांगितलं ना मग आधी पण ठीक आहे सांगितलंय मी आधी जे होतं ते. तर मी हो बोलली.
तेव्हा मी हो बोलले आणि मग एक दोन आणि तेव्हा ना म्हणजे सिच्युएशन अशी होती दोन साईडने. एक तर वाईट सिच्युएशन होती ही की आम्ही चाललो होतो, खूप खूप वाईट सिच्युएशन होती की नाही का आम्ही आता चाललो तर परत कधी भेटतो वगैरे वगैरे अशा भरपूर काही गोष्टी. आणि दुसरी गोष्ट ही होती की मी हो बोलले होते तर म्हणजे कसं ते पण हा बोलले आणि मी पण हो बोलले आणि खूप छान तो मुवमेंट होता. बट आम्ही त्या टायमिंगला वेगळे होत होतो, त्याचं पण एक वाईट वाटत होतं. आणि मित्रांनो असं वाटत होतं ना की काहीतरी व्हावा, असं व्हावा, काहीतरी चमत्कार व्हावा. तुम्हाला माहिती मी त्या टायमिंगला देवाला सुद्धा प्रार्थना करत होतो की गाडी मिस व्हावा किंवा गाडी न यावा, गाडी पंक्चर व्हावा. आणि काही पण असं होतं पण गावाकडे गाडी वगैरे कॅन्सल होती. तसं गाडी परफेक्ट 9ला येते असं आम्हाला कळलं होतं. आणि त्या दिवशी काय झालं गाडी 9च्या ऐवजी 10 वाजता आली. तर मला काय वाटलं मनात चला बरं झालं गाडी कॅन्सल झाली. पहिला जो 9चा टायमिंग होता का 9:05 झाले, 9:10 झाले, 9:30 झाले, 9:45 होत आले. तर मी एवढा खुश झालो, म्हटलं चला आता हे 101% हे राहणार आहेत. आणि ह्यांनी काय झालं माहिती का, ह्यांनी तशीच ती बॅग उचलली आणि मी म्हटलं चला मी बॅग घेतो, म्हटलं चला तुम्ही आपल्या घरात आता, म्हटलं आज गाडी काही येणार नाही. आणि त्यांचं पण असं वाटलं की चला ठीक आहे आज गाडी नाही तर आता काय करूच काय शकतो आपण. तर मी बॅगच घेतली आणि अशी बॅग उचलली तेवढ्या तिकडनं गाडी आली, गाडीचा हॉर्न वाजला आणि ती गाडी आली. सगळे म्हणले एसटी आली. म्हटलं यार काय, म्हटलं 2 मिनिटं फक्त मी बॅग घेऊन गेलो असते, सगळे तिकडे आले असते तर आज ह्यांचं मिस झालं असतं. पण तसं झालं. आणि तिथं कसं आहे गाडी कोणासाठी थांबत नाही आपण. मग त्याच्यानंतर आम्ही चाललो बसमध्ये बसायचं. सगळ्यात आधी पप्पानी मलाच आतमध्ये चढवलं, मलाच आतमध्ये चढवलं. आणि मग मी खिडकीमधून बघते की आनंद कुठे. मग मला तिकडनं असं करते ते. मग मी पण नुसतं असं केलं कारण की सगळे होते सांगतील नुसतं असं केलं. माझ्या आयुष्यातल्या आहे ना सगळ्यात तो दिवस आहे ना सगळ्यात बेकार आणि ती मुवमेंट आहे ना सगळ्यात खराब मुवमेंट होती. की मला एकतर एका साईडनं चांगलं पण वाटत होतं की ती मला हा बोलली आणि खरंच मला ती आवडत होती. पण एका साईडनं एवढं माझं मन म्हणजे आता समजू शकता तुम्ही की कसं असतंय. एवढं करमतच नव्हतं मला, अजिबात करमत नव्हतं. जाऊस तर असं नुसतं चेहऱ्याचं बघू वाटत होता, तिचं पण थोडंसं उतरलेलं होतं. आणि काय मग बस गेली. तुम्ही जेव्हा तिथं नगरमध्ये पोहोचलात तेव्हाच आमच्या इकडून निघायचा प्लॅन झाला. म्हणजे परत रिटर्न पुण्याला निघलो होतं कारण की सगळ्यांचा प्लॅन झाला की आता सगळेच गेले तर आम्हाला पण करमत नव्हतं. तर माझे वडील बोलले की चला आपण पण निघूया. आणि तुम्हाला माहिती का हे जेव्हा ते बस मधून निघले का मित्रांनो, मी त्या घरामध्ये गेलो आणि कोणच दिसत नव्हतं. सगळे अख्खे नातेवाईक, त्या नातेवाईकाचा मला काय फरक नव्हता पडत. सगळे गेले तर काय नव्हतं वाटत. पण जेव्हा हे लास्ट टाइम हेच गेले माहितीये का लास्टला, तर मी अक्षरशः त्या घरामध्ये जाऊन अक्षरशः रडलो. माझ्या डोळ्यामध्ये पाणी, एवढं रडलो की का गेले असते हे. आणि मला जेवढी आठवण यायला लागली ना मित्रांनो. आणि प्लस कसं नाही का आपण बोलू पण नाही शकत की आम्ही इथं पोहोचलो, मोबाईल नव्हता, काय नव्हतं, काहीच नव्हतं. आणि गावामध्ये यांच्याकडे होतं तर तिथे नेटवर्क इश्यू होता, सारखंच नेटवर्क प्रॉब्लेम व्हायचा. आणि ते पप्पाला पण फोन नव्हते करू शकत. तर बस तिथून मग आम्ही आमच्या पुण्याला गेलो आणि हे लोक यांच्या मुंबईला गेलो. मग ती होती आमची सेकंड आणि लास्ट भेट. मग आम्ही आमच्या घरी गेलो मुंबईला. मग गेल्या यांच्या पप्पाचा कॉल आला की अनिल व्यवस्थित पोहोचलात का वगैरे. तर मग एक मला असं वाटलं आता आनंदला बोलता येईल. पण असं वाटायचं नाही का घरच्यांसमोर कसं बोलायचं आता की आनंदला द्या फोन. तर यांनी स्वतःच फोन घेतला आणि म्हणले की तरुणा कुठे आहे, दिशा कुठे आहे, कपिल कुठे आहे. म्हणजे माझ्या बहीण भावांचं पण नाव घेतलं, माझं बी नाव घेतलं की ना वाटायला नको की असं की तिचं एकटेच का नाव घेतलं. मग म्हणले द्या ना तरुणाला फोन. मग दिला फोन मला. मग मला म्हणले पोहोचली का. आणि आवाज खूप बारीक येत होता, आनंदचा लय बारीक आवाज येत होता. तर मी म्हणलं हा. तर मग मी काय जास्त विचारलं नाही कारण की घरी सगळे होते की बाबा आवाज का बारीक येतो वगैरे. तर मी समजून गेले की नाही का जसं मला होतं इथं मला आठवण येते तसं आनंदला बी होत असेल. तर तू काय केलं मग तिकडे जाऊन, काय तिकडं मुंबईला जाऊन मग मला इकडे घेत मुंबईला जाऊन काय केलं आता आपलं माझं शाळा वगैरे चालू होती. तिकडे गेले तर पोरीला तर घरात कामच असतं. तर मग तेच घरी आल्यावर बॅग वगैरे पण कुठल्याच कामात मन नव्हतं लागत. मन असं सगळं तिकडं होतं की नाही का एक संग आम्ही बसलो उठलो, मस्ती करणं, खाणं पिणं, एन्जॉयमेंट इतका. आणि अचानकच पूर्ण ते गायब सगळं वातावरण. डायरेक्ट मुंबईला एकदम शांत वातावरण झालं. तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की आमची सेकंड भेट कुठं झाली आणि कशी झाली, कुणी प्रपोज केला आता कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आणि मित्रांनो मेन तर ह्याच्या पुढचा ब्लॉग आमच्या लाईफ मध्ये एवढे अप अँड डाऊन झाले म्हणजे की आमच्या लग्नासाठी मी एवढे हातपाय मारले, हिने पण हातपाय मारले. आणि लग्नानंतर पण आमच्याबरोबर असं काय काय झालं ना ते तुम्हाला नंतर सांगन. आणि एवढा इंटरेस्टिंग ब्लॉग आहे ना तर पुढचे पार्ट पण तुम्ही नक्की बघा. काय नक्की बघा. याच पार्ट मध्ये कव्हर केलं असतं बट ब्लॉग खूपच जास्त मोठा होईल. त्यापेक्षा आपण छोटे छोटे पार्ट क्रिएट करूयात. त्यामुळे आम्हालाही बोलायला सोपं जाईल आणि तुम्हालाही बघायला बोर नाही होणार. आणि सगळी जी स्टोरी आहे तुम्हाला पार्ट जसे आम्ही टाकतो तसे तुम्हाला सुद्धा कळेल.
तर हा जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि यू लाईक मी अँड आय लाईक यू मध्ये काय डिफरन्स असतो हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हा ग बसा, माझ्या साईडनेच तुम्ही काय नाही नक्की सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटला, तर आवडला असेल तर लाईक करा आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय मित्रांनो.